गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। सोबती संस्थेचा स्तुत्य उपक्रम, स्वतःला नैवेद्य द्या नंतर सर्वांची पूजा करा, असे प्रतिपादन महिला दिनाच्या दिवशी डॉक्टर सोनाली वनगे यांनी केले। महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी सोबती संस्थेमार्फत विविध संस्थांमध्ये माफक मानधन घेऊन ज्या महिला मावशी म्हणून काम करत आहेत अशा सर्व मावशांना भेटवस्तू देऊन व विविध फनी गेम्स घेऊन मनोरंजन करण्यात आले। त्यावेळी प्रमुख मार्गदर्शनकर्त्या सोनाली वनगे यांनी सर्व मावशांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्वतःला महत्त्व द्या, पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या, स्वतःला नैवेद्य द्या नंतर सर्वांची पूजा करा। एक स्त्री उत्तम असेल तर ती पूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ शकते, त्यामुळे प्रत्येक महिलेने कुटुंबाच्या अगोदर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे। भारतीय संस्कृतीत स्त्री स्वतःपेक्षा मुलं, नवरा, कुटुंब यांच्याकडे लक्ष देत असते, त्यामुळे तिला 2 प्रकारे परिस्थितीला सामोरे जावे लागते, एक शारीरिक आणि दुसरे मानसिक। त्यामुळे स्वतःची काळजी घेणे हे प्रत्येक स्त्रीची जबाबदारी आहे। तसेच यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या मावशांबरोबर डॉक्टर सोनाली वनगे यांनी हितगुज केले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन व ईशस्तवन करून मान्यवरांच्या स्वागताने झाले। यावेळी प्रमुख अतिथी अहिल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी गाडगिल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की एक दिवस आपला नसतो तर सर्व दिवस हे आपलेच असतात, त्यामुळे स्त्रिया सर्व दिवस सेवाभावी वृत्तीने समाजात काम करत असतात। सौमना नेने कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्नेहल सावंत यांनी देखील मावशांशी संवाद साधला। त्याचप्रमाणे यावेळी सोबती संस्थेच्या संस्थापक माजी अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच सोबती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोबती संस्थेच्या सचिव डॉक्टर नीता कदम यांनी केले। त्यावेळी त्यांनी मावशांसाठी मदत केंद्राची उभारणी सोबती संस्था करणार आहे असे सांगितले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोबती संस्थेचे खजिनदार निलेश म्हात्रे यांनी केले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। नंतर सर्व मावशांना भेटवस्तू तसेच अल्पोपहार आणि त्यानंतर सर्व मावशांना विरंगुळा म्हणून त्यांचे फनी गेम्स घेण्यात आले। या फनी गेम्स मध्ये संगीत खुर्ची, चेंडू बादलीत टाकणे यांसारख्या खेळांचा समावेश होता। या खेळांमध्ये 65 मावशांनी सहभाग घेतला होता। नंतर गोड आठवणी घेऊन सर्व मावशा आपापल्या घरी गेल्या। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।